कारण की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही बघताय सोलापूर रोडला अनेक निष्ठावंत पक्ष सोडून गेले, काही आमिषापोटी गेले, काहींना या ठिकाणी पद भोगली, सगळं भोगलं, काही जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समिती सभापती झाले, सर्वजण या ठिकाणी पक्षाला आज सर्वांना पक्षाने अजितदादांनी जे काय भरभरून दिलंय ती लोक या ठिकाणी सोडून गेल्या दादांना। पण मी कुठलाही पदाधिकारी नाही, मी कुठल्याही पक्षाचं अजूनपर्यंत पद घेतलेलं नाही। माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त निष्ठा म्हणून मी काम करतोय। मला पक्षाकडनं कसले, मी मागही पक्षाला सांगितलं मला कुठल्या पदाची गरज नाही, काही नाही, परंतु माझा मुलगा आज वयात आलाय आणि त्याला पहिल्याच इलेक्शनला मी जर पक्षाकडनं तिकीट त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट फायनल केलं 2 महिन्यापूर्वी, अनेक लोक जात होती, काही नाही, सिद्धांत फायनल आहे, परंतु पक्षावरती वेळ अशी आली की त्यावेळेस त्यांची समीकरणं बिघडली की ज्यावेळेस युवराज नाना काकडे जर उभा राहिला तर त्याची गणित त्यांनी केलेल्या कार्याचं, त्यांनी खऱ्या अर्थाने कार्य खूप केलेलं आहे। ते सर्वजण आपल्याला आरोग्यदूत म्हणून काम केलंय त्यांनी, अनेक ठिकाणाहून लाखो करोडोच्या संख्येमध्ये त्यांनी त्या ठिकाणी आमच्या 10-20 कोटीचा निधी आमच्या पंचकृषीत त्यांनी बाहेरून आणला, कारण तो वरच्या एकनाथ शिंदेच्या सोबत असल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारचे निधी, पक्ष कुठलाही असू द्या, सगळ्यांचा निधी आमच्या गावाला 2-4 गावांना आणला। त्याच्यामुळं त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणजे भावना आमच्या चांगल्याच आहेत। आमच्या जरी फुटा माझ्या तिकीट कापून जरी योगेश नाना त्या ठिकाणी सिद्धांच्या जागेवर आलाय तरी सुद्धा मला त्याच्याबद्दल, कारण की राग असतो, रोष असतो, सगळं मनामध्ये असतं, परंतु आम्हाला त्या गोष्टी पक्षासाठी, निष्ठेसाठी आणि घड्याळासाठी आम्ही त्या ठिकाणी थांबणार आणि पक्षासोबतच आणि ही निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे सर्वांनी।